नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। उत्तम जानकर 23 जानेवारी नंतर देणार राजीनामा। राज्यात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीला मोठा धक्का बसला होता। अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, तर महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला। महायुतीनं राज्यात 232 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीचे 3 पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या। त्यानंतर आता विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत। याच मुद्द्यावर आता माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली इथं 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। त्यानंतर आमदार उत्तम जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत। नाही, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये 2-5 हजारांनी पराभूत होणारे होते, ते लाखांनी निवडून आले आणि माझ्यासारखा उमेदवार जो लाखांनी निवडून येणार होता तो कुठेतरी काटावरती या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून आलेला दिसतोय। माझा माळशिरस मतदारसंघामध्ये मार्कडवाडीच्या विषयानं त्या ठिकाणी तोंड फुटलं। लोकांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उठाव केला आणि आमच्या मताची मार्कडवाडीमध्ये पडताळणी झाली पाहिजे ही आग्रही भूमिका घेतली। पोलिसांनी विरोध केला तरी सुद्धा गावकऱ्यांनी सगळी तयारी केली आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं बळ वापरून त्या ठिकाणी ती म्हणजे पडताळणी त्या ठिकाणी थांबवली।